महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, लोकनेते, अकोले तालुक्याचे जलनायक दिवंगत मधुकरराव काशीनाथ पिचड यांच्या अस्थिकलशाचे पिंपळगाव खांड धरणाच्या जलाशयात विधिवत पूजा करून विसर्जन करण्यात आले। या प्रसंगी भावनिक वातावरण निर्माण झाले होते। साहेब तुम्ही परत या, पिचड साहेब अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। टाळ आणि पखवाजांच्या निनादात स्वर्गीय पिचड साहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला। त्यांच्या रूपाने अकोले तालुक्याला मिळालेली अमूल्य साथ कायम स्मरणात राहील असे उपस्थितांनी व्यक्त केले। अनेक नागरिकांनी आपल्या नेत्याबद्दलच्या भावना व्यक्त करत तालुका पोरका झाल्याचे सांगितले। असा जलनायक पुन्हा होणार नाही अशी भावना व्यक्त करत पिचड साहेबांना पुन्हा जन्म घेण्यासाठी प्रार्थना करण्यात आली। पिंपळगाव खांड धरणाच्या उभारणीसाठी स्वर्गीय मधुकरराव पिचड यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची आठवण म्हणून त्यांच्या अस्थींचे विसर्जन याच धरणात करण्यात आले आणि या प्रसंगी धार्मिक विधीनुसार पूजा करण्यात आली आणि उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला। या भावनिक प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यामध्ये कैलासराव वाकचौरे, शिवाजीराव धुमाळ, गिरजाजी जाधव, भाजप तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, शिवाजीराजे धुमाळ, राजेंद्र डावरे, अकोलेचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम पाटील देशमुख, राजेंद्र पाटील देशमुख, अकोले तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर, तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रभाकर फापाळे, युवा नेते सचिन गीते, भाजप नेते गणेश पोखरकर, बांधकाम व्यावसायिक संजय जाधव, बाजार समितीचे उपसभापती रोहिदास भोर, अजय चौधरी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। स्वर्गीय मधुकरराव पिचड यांची उणीव तालुका कधीही भरून काढू शकणारच नाही। त्यांचे कार्य, त्यांचा जलनायकपणा आणि तालुक्यातील विकासासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांची आठवण सगळ्यांना सतत राहील असे मत उपस्थितांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाने पिचड साहेबांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तालुक्यातील विकासाची प्रेरणा म्हणून त्यांचे कार्य सर्वांना मार्गदर्शन करत राहील असे प्रतिपादन करण्यात आले। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।